नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 नवीन अपडेट. तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीच्या नवीन ज्या मित्रांनो 10+ जिल्ह्याच्या ग्राउंडच्या ज्या मित्रांनो तारखा जाहीर झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो पावसामध्ये जे पोलीस भरतीचं ज्या मित्रांनो ग्राउंड कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांचे ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, कारण की आजची तारीख मित्रांनो 15 जून आणि 19 जून पासून पोलीस भरतीचं ग्राउंड जे मित्रांनो सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीसाठी तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्याच्या या नवीन जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून ज्या मित्रांनो सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी होत आहे. तुम्ही बघत असाल की प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड बनणं चालू आहे. तर याचाच अर्थ मित्रांनो की 19 जून पासून पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होणार आहे. तुम्ही कोणत्या पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर 19 जून पासून मित्रांनो ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता सध्या ज्या मित्रांनो पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ग्राउंडचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांना वाटते की बाबा पाऊस वगैरे चालू आहे आणि भरती वगैरे कॅन्सल होणार आहे आणि पुढे ढकलणार आहे. तर पहा मित्रांनो, पाऊस जरी सुरू असला तरी सुद्धा मित्रांनो फिजिकल होणार आहे, तरी सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर यातच मी तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी दाखवून देतो की अकोला जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून जे या ठिकाणी सुरू होत आहे आणि इथलं जे ग्राउंड आहे अकोला पोलीस मुख्यालय ते गोळाफेक करता चिखल होऊ नये म्हणून बारीक चुळा टाकण्यात आला आहे. तसेच वरून शेड टाकण्यात येणार आहे. तसेच 100 मीटर रोडवर व 1600 मीटर वसंत देसाई क्रीडा संकुलन येथे होणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं अकोला जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. वरून जरी पाऊस आला तरी सुद्धा मित्रांनो ते शेड जे आहे गोळाफेकसाठी टाकण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि जे गोळाफेक आहे हे मित्रांनो खडी त्या ठिकाणी टाकण्यात येत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो अमरावती जिल्ह्याचा ग्राउंड बनणं, अमरावती जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे. जे अमरावती जिल्ह्याचं जे जोग स्टेडियम आहे तर तिथलं ग्राउंड मित्रांनो पूर्ण कंप्लीट जे मित्रांनो बनलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर याचाच मित्रांनो अर्थ आहे की हे ग्राउंड मित्रांनो 19 जून पासून सुरू होऊ शकते. 19 जून पासून या ठिकाणी ग्राउंड सुरू होऊ शकते अमरावतीचं. ठीक आहे. कारण की पूर्ण ग्राउंड जे मित्रांनो कंप्लीट झालेलं आहे अमरावतीचं तर जोग स्टेडियम. ठीक आहे. तर 19 जून पासून मित्रांनो इथलं ग्राउंड या ठिकाणी होऊ शकते. त्याचबरोबर आणखीन जे नवीन जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या तर त्या झाल्या मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण पोलीस भरतीच्या ज्या मित्रांनो ग्राउंडच्या तारखा जाहीर झाल्या. तर 19 जून पासून छत्रपती संभाजी महाराज नगरचं ज्या मित्रांनो ग्राउंड होत आहे सुरू. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता वेळापत्रक ग्राउंडच्या या ठिकाणी तारखा. तर या ठिकाणी 19 जूनला त्यांनी 1000 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं आहे. 20 जूनला जे या ठिकाणी जवळपास मित्रांनो 1200 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं आहे. त्याचबरोबर 21 जून 2024ला सुद्धा या ठिकाणी 1200 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता वेळापत्रक छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण पोलीस भरतीचा. ठीक आहे. त्याचबरोबर ज्या मित्रांनो ठाणे शहरच्या ग्राउंडच्या ज्या मित्रांनो तारखा जाहीर झाल्या ठाणे शहरच्या. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी ठाणे शहरमध्ये फॉर्म भरला असेल तर 19 जून पासून ज्या मित्रांनो तुमचं फिजिकल चालू होत आहे, ग्राउंड चालू होत आहे. तर 19 जून पासून या ठिकाणी ज्या मित्रांनो 500 विद्यार्थ्यांना बोलावण्यात आलं आहे. 19 जूनला 500 विद्यार्थी बोलावण्यात आले. त्याचबरोबर 20 जूनला सुद्धा 500 विद्यार्थी बोलावण्यात आले. त्याचबरोबर 21 जूनला 1500 विद्यार्थी बोलावण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी 24 जूनला ज्या मित्रांनो 1500 विद्यार्थी बोलावण्यात आले. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तर ठाणे शहरचं जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून ज्या मित्रांनो सुरू होत आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे ग्रामीण जे मित्रांनो नाशिक ग्रामीण आहे तर नाशिक ग्रामीणचं सुद्धा ग्राउंड 19 जून पासून सुरू होऊ शकते, कारण की इथचं ग्राउंड जे मित्रांनो बनणं चालू आहे. तर बनला आहे मित्रांनो इथलं ग्राउंड नाशिक ग्रामीणचं ग्राउंड मित्रांनो या ठिकाणी बनलेलं आहे. तर याचाच अर्थ असा की मित्रांनो हे जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून जे आहे पोलीस भरतीचं नाशिक ग्रामीणचं ग्राउंड सुरू होऊ शकते. तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी जबरदस्त चालू द्या. ज्या पण विद्यार्थ्यांनी नाशिक ग्रामीणला फॉर्म भरला असेल त्यांनी. नवी मुंबई पोलीस भरतीचं सुद्धा या ठिकाणी तशा प्रकारेच मित्रांनो नियोजन चालू आहे. नवी मुंबईचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंड बनणं चालू आहे आणि नवी मुंबई पोलीस भरती गोळाफेक तयार करताना ज्या मित्रांनो या ठिकाणी गोळा फेकताना पाऊस आला तर मुलांना त्रास नाही झाला पाहिजे यासाठी ज्या मित्रांनो त्या ठिकाणी खळी टाकण्यात आली आहे नवी मुंबई या ठिकाणी. ठीक आहे. तर इथलं सुद्धा ग्राउंड बनणं चालू आहे. तर इथलं सुद्धा ग्राउंड नवी मुंबईचा 19 जून पासून सुरू होऊ शकते. आणि त्याचबरोबर ज्या मित्रांनो जे नवी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे 19 जून पासून जे सुरू होणार आहे. ठीक आहे. तर 19 जून पासून जे इथचं ग्राउंड जे मित्रांनो सुरू होत आहे नवी मुंबईचं. तर आता
आतापासून फिजिकलची तयारी तुम्ही चालू ठेवा. ज्यांनी सुद्धा नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला असेल त्यांनी. तर 19 जून पासून ग्राउंड चालू होणार आहे. सिंधुदुर्गचं सुद्धा या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड जे मित्रांनो 19 जून पासून होणार आहे. तर सिंधुदुर्ग पोलीस भरती या ठिकाणी 142 पदांसाठी जागा निघाली होती आणि 8042 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज आले. तर 19 जून पासून जे होणारी पोलीस भरती कॉन्स्टेबलच्या 118 जागा, त्याचबरोबर बॅट्समनच्या 5 जागा, ड्रायव्हर कॉन्स्टेबलच्या 24 जागा. तर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे भरती होत आहे. ठीक आहे. तर 19 जून पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे सिंधुदुर्ग पोलीस भरतीचा. त्याचबरोबर कोल्हापूरचा सुद्धा ग्राउंड मित्रांनो 19 जून पासून सुरू होत आहे. त्याचबरोबर जे पिंपरी चिंचवड आहे, तर पिंपरी चिंचवडचं तर जे मित्रांनो हे ग्राउंड आहे सिंथेटिक मैदानावर जे मित्रांनो ते ग्राउंड होणार आहे पिंपरी चिंचवडचा. तर ग्राउंड तिथलं बनलेलं आहे. तर तिथलं सुद्धा ग्राउंड 19 जून पासून जे मित्रांनो सुरू होणार आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदरचं सुद्धा ग्राउंड मित्रांनो 19 जून 2024 पासून मीरा भाईंदरचं जे ग्राउंड जे मित्रांनो 19 जून पासून होत आहे. तर पोलीस शिपाई भरती शारीरिक चाचणी दिनांक 19 जून 2024 पासून बुधवार रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान उत्तरण रोड भाईंदर पश्चिम या मैदानावर जे मित्रांनो घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर ह्या जवळपास मित्रांनो 10+ जिल्ह्या 11+ जिल्ह्याच्या ग्राउंडचे जे मित्रांनो तारखा जे मित्रांनो आलेले आहे. तर 19 जून पासून इथलं ग्राउंड सुरू होत आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला हे तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे की तुम्ही या ठिकाणी कुठं अर्ज भरलेला आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्या पण जिल्ह्यांची अजून ग्राउंडची तारीख आली नाही, तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही आहे. तर फिजिकल या ठिकाणी कधीच मित्रांनो येऊ शकते, 19 जून पासून सुद्धा सुरू होऊ शकते, कारण की ग्राउंड बनण्याचं नियोजन मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे. तर 19 जून पासून जास्त चान्सेस आहे ग्राउंड बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड सुरू होण्याचा. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा, की असं नका समजू की बा ग्राउंड समोर जाणार आहे, दिवाळीच्या समोर जाणार आहे. तर ह्या भ्रमात तुम्ही पडू नका, कारण की 19 जून पासून मित्रांनो ग्राउंड चालू होत आहे. कोणत्या हालतात पाऊस वगैरे जरी आला तरी सुद्धा मित्रांनो पावसासाठी सुद्धा नियोजन जे मित्रांनो करण्यात आलं आहे पोलिसांद्वारे. तर शेड सुद्धा जे मित्रांनो टाकण्यात येणार आहे, गोळा फेक आहे त्यासाठी मित्रांनो शेड सुद्धा टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर 100 मीटर मित्रांनो रोडावर पळवणार आहे. एक लक्षात ठेवा, जर समजा पाऊस वगैरे जर आला तर ठीक आहे, तर रोडावर सुद्धा 100 मीटर होऊ शकते. तर जास्त करून तुम्ही रोडावरची सुद्धा मित्रांनो प्रॅक्टिस चालू द्या, त्याचबरोबर ग्राउंड मधली सुद्धा चालू द्या, कारण की जर समजा तुम्ही भरतीवर गेला आणि त्या ठिकाणी पाऊस वगैरे आला तर सुद्धा मित्रांनो तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे रोडावरची. ठीक आहे. तर दोन्ही ठिकाणी मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी चालू द्या, रोडावर सुद्धा करा, त्याचबरोबर ग्राउंडवर सुद्धा चालू ठेवा. ठीक आहे प्रॅक्टिस. आणि आता मित्रांनो पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधी येणार आहे, कारण की 19 जून पासून जे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होत आहे. तर या ठिकाणी पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे, तर पहा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. आजची तारीख मित्रांनो 15 जून आहे. तर तुमचे पोलीस भरतीचे जे हॉल तिकीट आहे हे मित्रांनो 17 जून 2024 पासून तुमचे हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे. तर हॉल तिकीट तुमचे येणार आहे मित्रांनो, काय टेन्शन वगैरे घेऊ नका. आणि तुमचा जेवढा पण फोकस आहे हा फिजिकलवर ठेवा, आपल्या इव्हेंटवर ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडत आहे तिथंच आहे जे मित्रांनो आपला फोकस तुम्ही असू द्या. ठीक आहे. तर 19 जून पासून या ठिकाणी फिजिकल चालू होत आहे. तर पोलीस भरतीला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. तर पहा, जो तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला त्याचे 2 झेरॉक्स, तुमची जे ॲडमिट कार्ड असणार आहे त्याच्या 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचा आहे. आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायच्या आणि ओरिजिनल तुम्हाला न्यायच्या पॅन कार्ड किंवा या ठिकाणी आधार कार्ड. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे आणि याच्या 2 झेरॉक्स. 12वीचं मार्कशीट न्यावं लागणार आहे, 12वीचे जे मित्रांनो बोर्ड सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे आणि याच्या 2 झेरॉक्स आणि ओरिजिनल. त्याचबरोबर तुम्हाला टीसी न्यायचे मित्रांनो, टीसीच्या 2 झेरॉक्स न्यायच्या, ओरिजिनल सुद्धा न्यायचे. त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट न्यायचे ओरिजिनल, त्याच्या 2 झेरॉक्स न्यायचे आहे. तुम्हाला डोमिशियल न्यायचा, डोमिशियलच्या 2 झेरॉक्स न्यायच्या आणि रहिवासी दाखला सुद्धा तुम्ही सोबत न्यायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला फोटो न्यायचे, जवळपास जास्त फोटो तुमच्याजवळ असले पाहिजे, 5-6 तरी फोटो तुम्ही सोबत न्या. ठीक आहे, जेणेकरून काय प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे, 2 झेरॉक्स न्यावं लागणार आहे. EWS प्रमाणपत्र न्यावं लागणार आहे, 2 झेरॉक्स न्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला भरतीवर न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्या. एवढे डॉक्युमेंट तुम्हाला भरतीवर जाताना न्यायचे, काही प्रॉब्लेम येणार नाही, अडचण येणार नाही. ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.